वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं महापौर विनायक कोंडाल आणि स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांचा सन्मान करण्यात आला। सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंडाल तर स्थायी समिती चेअरमनपदी रणजिता चाकोते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। प्रारंभी जगद्गुरूंचं आगमन झाल्यानंतर प्रतिष्ठानचे संचालक सचिन कुलकर्णी यांनी जगद्गुरूंचं पाद्यपूजन केलं आणि आशीर्वाद घेतले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली। नवनिर्वाचित महापौर आणि स्थायी समिती चेअरमन यांचा सत्कार झाल्यानंतर बोलताना महापौर विनायक कोंडाल यांनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान सोलापुरात सामाजिक कामामध्ये अग्रेसर असल्याचं सांगितलं। आमच्या सत्कारातून त्यांनी आमच्या जबाबदारीची जाणीव आम्हाला करून दिली, याबद्दल आम्ही आभारी आहोत। वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवन हे सोलापूरसाठी भूषण असून त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी महापौर निधीतून जाहीर केला आणि भवन पूर्ण होईपर्यंत मदत करणार असल्याची ग्वाही दिली। तसंच सत्काराबद्दल आभार व्यक्त केले। आमच्या जे कामाची तुम्ही जबाबदारी जाणून कोण या ठिकाणी देता, खूप मोठी जबाबदारी आमच्यावर आहे। निश्चितच ते आम्ही पेलण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपल्या समाजाच्या असेल, आपल्या लिंगायत वीरशैव प्रतिष्ठानची जी काही मागणी आहे, आपल्याला कन्नड भवनसाठी जो 25 लाखाचा निधी या ठिकाणी आम्ही देऊ असं या ठिकाणी मी शब्द देतो। महास्वामी जे आहेत, आम्ही त्यांच्या समोर या ठिकाणी शब्द देतो, निश्चित कुठलेही निधी आपल्याला या ठिकाणी कमी पडू देणार नाही। स्थायी समिती चेअरमन रणजिता चाकोते यांनी सुद्धा कन्नड भवन पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा शब्द दिला। आणि मला आवर्जून सांगायचं आहे की आपण आत्ताच्या नवीन अर्थसंकल्पामध्ये एक नवीन प्रयास केला, ज्याचे होर्डिंग्स लागलेले आहेत, ज्याला खूप सगळेजण मला प्रतिसाद चांगला आमच्या सगळ्या टीमला देत आहेत, ज्या QR कोडवरती आपण सगळे आपले विचार सूचना देत आहात। त्याचबरोबर आम्ही एक प्रयास गावात असा केलेला आहे की 102 नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातला, त्यांच्या एरियातला एक फॉलोअप रिपोर्ट मागतो आहोत की त्या एरियामध्ये कुठल्या एरियात काय गरज जास्त आहे। आजच आम्ही ती प्रत सगळ्यांना वाटलेली आहे, होते तेवढ्यांना त्यांच्याकडनं फॉलोअप असा घेतोय की तिथे जास्त पाण्याची टंचाई आहे, रस्त्याची गरज आहे, कुठल्या विषयावरती कामकाज होणार आहे। ही सगळ्या गोष्टी व्हायला 1 वर्ष होणार नाहीये, 5 वर्षाचा रोडमॅप करावा लागणार आहे। पण ह्या गोष्टींच्या प्रयत्नात आम्ही आमच्या नवीन विचारांनी चाललो आहोत। त्या सगळ्यांना तुमचा विश्वास तुम्ही ठेवलेला आहे। यावेळी जगद्गुरूंनी वीरशैव लिंगायत सांस्कृतिक कन्नड भवन उभारणीबद्दल महापौरांनी 25 लाखांचा निधी जाहीर केल्यानंतर समाजाच्या वतीनं समाधान व्यक्त केलं। भवनाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि पुढील सर्व कार्यक्रम कन्नड भवन इथं व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। सोलापूर ही सिद्धरामेश्वर नगरी आहे। सिद्धरामेश्वर कर्मयोगी होते। सिद्धरामेश्वरांचा आदर्श ठेवून महापौर आणि सर्वांनी काम करून शहराचा विकास करावा असे आशीर्वाद दिले। सिद्धरामेश्वराने इथं पाया घातलेली भूमी आहे, म्हणून प्रत्येकाने सिद्धरामेश्वरांचे नाव आपण घेतो, त्यांचे स्मरण करतो, रोज त्यांचे जाऊन दर्शन घेतो, कारण काही उपयोगाचे नाही, कारण त्यांचे आदर्श आपण केले तर तुम्ही मंदिर नाही गेले तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। म्हणून महाराष्ट्रातील सर्व नगरापेक्षा सोलापूर एक आगळा वेगळा नगर आहे। खूप मोठे मोठे उद्योगपती वारदासारखे इथं होऊन गेलेले आहे। तसं या नगरीची जे प्रसिद्धी आहे, जे कीर्ती आहे, त्याला कुठलाही कलंक न लागता उत्तरोत्तर अभिवृद्धी कसं होईल त्या पद्धतीने महापौर सर्वांनी मिळून 5 वर्षामध्ये, मागील किती वर्षामध्ये न झाले काम झालं असं सांगून मग पुन्हा एकदा आपल्याकडून आशीर्वाद घ्यावा असं या शिवप्रसंगी सर्वांना सांगून यावेळी नूतन नगरसेवक प्रथमेश कोठे आणि स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांचाही सत्कार करण्यात आला। तसंच
युवा डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर काव्या पावरगी यांच्या यशाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, डॉक्टर शैलेश पाटील, डॉक्टर विजय शिवपूजे, MK पाटील, डॉक्टर प्रकाश घटोळे, केदारनाथ उंबर्जे, सुरेश शहापूरकर, प्रभुराज मैंदर्गीकर, राजशेखर रोडगीकर, बाबासाहेब देशमुख, शंकर पावरगी, ND जावळे, योगेश चडचणकर, विश्वनाथ होसाळे, रामेश्वर झाडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे तसंच सर्व संचालक मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी तर आभार सोमा शरणार्थी यांनी मानले. स्वागत सुनील रामशेट्टी यांनी केलं.